भाजपचा विजय झालेला आहे आणि स्पेसिफिकली पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय झालेला. आजपर्यंत ममता दीदींना हरवणं कठीण वाटलं होतं, पण आता तेही भाजपने शक्य करून दाखवलं. पहिली गोष्ट ही आहे की जे ममता दीदीचा जे आंतक होता तिकडची जनता त्यांना पाडलं आहे. बी जे पीचं कार्यकर्त्यांनी तळागाळातलं सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आहे, पण तिकडची जनता त्यांच्यामुळे लई नाराज होती आणि तिकडचं कुठलंही काम काय बघायला गेलं तर सर्व गुंडेच पाळले होते त्यांनी. एवढं इलेक्शन कमिशनचा प्रेशर असूनही तरी पण ते एवढे गुंडेगिरी करत होते, पण जनतांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. ओके सर, थँक्यू. थँक्यू. भाजपने मोठी मुसंडी मारली दिसतात आणि मोठा विजय प्राप्त झाला. जी. काय म्हणाल? भारतीय जनता पार्टीचा हा 3 वर्षापासून म्हणजे 3 वेळेच्या प्रयत्नाने आज त्यांना सफलता भेटलेली आहे आणि सफलता कार्यकर्त्यांच्या वतीने भेटलेली आहे. आणि कार्यकर्ते दुखवलेले होते त्यांच्या सरकारपासून, ममताच्या सरकारपासून, तरी ते आज त्यांना स्वतंत्र भेटण्यासाठी आज स्वतंत्र भेटलेलं आहे. थोडक्यात मला असं बोलायचं, थोडक्यात स्वतंत्र भेटलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टीची सत्ता तिथं होत आहे आणि आजपासून तिथं सर्व आझाद राहणार आणि लोकशाहीने जगतील. कोणामुळे विजय झालेला आहे? हे पूर्ण पब्लिक तिथली बंगालची पब्लिक जो होती ती अक्षरशः कंटाळलेली आहे ममतासोबतचे ममताचे अत्याचार, ममताचे कार्यकर्त्यांचा अत्याचार, ते सर्व बघून लोकांचे मर्डर असे घटना सर्व झालेले आहेत. ते लोक वैतागून तिला हरवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. ओके सर, थँक्यू. यस सर, धन्यवाद. सर, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय, कोणाला अनपेक्षित असा हा विजय होता, कारण की विजय झाला की तुकट विजय होईल असे मान्यता होती, पण लँडस्लाईड विक्ट्री आहे. काय वाटतं कोणामुळे हा विजय झाला? फक्त आणि फक्त देशाचे माननीय पंतप्रधान आमचे नेते श्री नरेंद्र मोदीजी यांचाच हा विजय आहे आणि आमचे चाणक्य गृहमंत्री श्री अमित शाह यांचा हा विजय. या 2 आमच्या नेतृत्वामुळे हा विजय शक्य झाला आहे मला असं वाटतं. आणि तिकडची जी जनता आहे त्या जनतेला हा विजय देशाच्या पंतप्रधानांनी समर्पित केला आहे, कारण की त्या राज्यातल्या जनतेने जेव्हा आम्हाला मतदान केलं तेव्हाच हा विजय मिळवू शकलो. ममता बॅनर्जी जसे कोणते तुम्हाला फॅक्टर्स वाटतात त्यांच्यामुळे तुमचा पराभव झाला? झाडफुली फॅक्टर आहे, बाकीचे अनेक, जसं आज हिंदू द्वेष जो त्यांचा एक सगळ्यात मोठा फॅक्टर होता, तो हिंदू द्वेष त्यांना भोवला आहे. या देशामध्ये हे आमचा एक डायलॉग आहे, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि आज हिंदूंबद्दल ज्यांनी तिथे त्या राज्यामध्ये बोललं म्हणजे फक्त नरेंद्र मोदीजी मान्य आणि तसेच आमचे अमित शाह यांच्या कुठेतरी आज संघटन कौशल्यामुळेच तिथे हा विजय निश्चित झाला आहे आम्हाला वाटतं. राष्ट्रपती त्यांची क्लिप व्हायरल झाली होती की रहा तृणमूल तो फिर मिलेंगे, काय रहा तृणमूल तो फिर मिलेंगे असं त्या म्हणाल्या होत्या. पुढे त्यांना थोडंसं भीती होती म्हणून त्यांनी ते वाक्य बोलल्या होत्या. बघा कसं आहे की त्यांना माहिती होतं की लोक त्यांना कंटाळलेत, लोकांना माहिती पडलं आहे सगळ्या गोष्टी. त्यांनी जे आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी, आज तुम्ही जर बघितली बंगालची परिस्थिती, अक्षरशः उद्योग धंदे निघून चालले होते. तिकडचे स्थानिक लोक बंगालमध्ये राहायला मागत नव्हते. आज लोकांना घाबरून ठेवणं, लोकांना फक्त कुठे ना कुठे दहशतीच्या वातावरणाखाली ठेवणं, हीच फक्त बंगालची स्ट्रॅटेजी होती, म्हणजे ममता दिदीची स्ट्रॅटेजी होती मला असं वाटतं. तर त्या स्ट्रॅटेजीला कुठेतरी एक ब्रेक लावण्याचं काम हे आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि चाणक्य अमित शाह यांच्यामुळे हे शक्य झालं आहे. धन्यवाद सर, थँक्यू. बरोबर. अत्यंत आनंदाचा आज दिवस आहे. 4 मई ममता गई भाजप आई, या सगळ्या वाक्यातच त्याचं सार दडलेलं आहे आणि 100% भाजप आलेला आहे. ही किमया आदरणीय मोदीजींची आहे, अमितजी शहांची आहे, आमच्या देवाभाऊंचं पण त्यात योगदान आहे. मला पूर्ण भारतवासियांना, पश्चिम बंगालवासियांना आणि आमच्या सर्व महाराष्ट्रीय जनांना, सर्व भाजपला खूप 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 अभिनंदन द्यायचं आहे. आणि आता लवकरच देशात नक्कीच रामराज्य येईल आणि लवकरच हिंदू राष्ट्र होईल, हे 100% मी तुम्हाला सांगते. थँक्यू. आजच्यासारखा आनंदाचा दिवस दुसरा काहीच नाही आहे.
म्हणजे अतिशय 15 वर्ष आपण जे बघितलं आहे पश्चिम बंगालमध्ये, आणि हिंदूंचा द्वेष हा एकच ज्यांचा मोठो होता तो आज जनतेने हाणून पाडलेला आहे. जनता पूर्ण विचारी झाली आहे आणि त्यांनी मोदीजींवर एक प्रचंड विश्वास दाखवला आहे. अमित शहांनी जे काही स्ट्रॅटेजी केली आहे त्याच्यामधून आज आपण हे सगळं काही यश बघतो आहोत. आणि माझा सगळ्यांना मी अभिनंदन करू इच्छिते. तसेच आमचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांनी पण खूपच चांगल्या रीतीने तिथे गेल्यानंतर दौरा केला होता. महाराष्ट्रामध्ये एक वाक्य असं म्हटलं जातं, राजकीय वाक्य आहे, करेक्ट कार्यक्रम झाला. करेक्ट कार्यक्रम नाही. बघा तुम्ही बघा, जनता ही फार हुशार आहे हो. जनतेला सगळं समजतं. आज प्रत्यक्षात म्हणजे मोदीजी आल्यापासून जे काही विकसित भारत घडत आहे आणि तिथे बंगाल खूप पाठी पडत होता, तिकडच्या लोकांना पण हे कळत असणारच ना. आता कॉमन मॅन जो असतो तो कुठेतरी कंपॅरिझन करत असतो की बाकी इतर देशामध्ये काही चाललंय, आणि बंगाल हा म्हणजे काही अगदी वेगळा स्वतंत्र देश नाही आहे ना, तो आपलाच एक भाग आहे. मग जे काही केंद्रामधून येतं ते एक्सेप्ट करणं हे तिकडच्या मुख्यमंत्र्यांचं एक काम होतं. ते व्यवस्थित झालं नाही म्हणून तिकडची परिस्थिती अशी होती, पण लोकांनी त्याला एक चांगलं ठोस उत्तर दिलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचं सरकार घुसखोरांना पाठबळ देत असं वाटतं. कोणाला? घुसखोरांना. फार धोक्याचा प्रश्न विचारलाय तुम्ही. पण तस्करी हा तिकडचा विषय तर होताच आणि हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही आज गुगल सर्च केलं तर तस्करीमध्ये मेन हेच आहे. आपले कॉरिडॉर सगळे ओपन आहेत, ते बंद झालेले नाही आहेत. तर ते आता इन फ्युचर सगळं होईल आणि मोदीजी नक्कीच ह्याच्यामधून लक्ष घालतील आणि चांगलं काम करतील. थँक्यू.